तर छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने क्रूर पद्धतीने हत्या केली. ही हत्या नेमकी कशाच्या आधारावर करण्यात आली असा अनेक जणांचा प्रश्न होता. अनेकांना तर असं वाटतं की कुठल्या तरी एका हिंदू धर्मग्रंथाच्या आधारावर छत्रपती संभाजी महाराजांची अशा क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. परंतु याबद्दल मुघलांचाच इतिहासकार साकी मुस्तेद खान लिहून ठेवतो, छत्रपती संभाजी महाराजांना इतक्या क्रूर पद्धतीने का हत्या करण्यात आली आणि कशाच्या आधारावर हत्या करण्यात आली. खरं तर औरंगजेबाला वैयक्तिक सूड सुद्धा उठवायचा होता, परंतु या व्यतिरिक्त आणखी काही कारणं होती. त्याबद्दल साकी मुस्तेद खान लिहितो. तो काय लिहितो तर त्याच रात्री कलशाची दुष्ट जीप उपटण्यात आली. संभाजीने मुसलमानांना मारले होते, त्यांना बंधनात टाकले होते आणि त्यांना विविध प्रकारे पीडित केले होते. त्याने इस्लामी राज्यातील नगरे गारद केली होती. त्याला जिवंत ठेवण्याऐवजी त्याला नाहीसा करणे बरे असे बादशाहचे मत झाले. धर्मशास्त्रज्ञांनी संभाजीच्या वधाचा फतवा दिला. त्याबरोबर अमीर उमरावांनीही हाच सल्ला दिला. त्यास अनुसरून संभाजीचा वध करणे आवश्यक आहे असे ठरवण्यात आले. थोडक्यात काय तर औरंगजेबासोबत जे धर्मशास्त्रज्ञ होते, म्हणजे जे इस्लामी धर्मशास्त्रज्ञ होते, त्यांनी एक फतवा काढला आणि त्यानुसार संभाजी महाराजांची छळ करून इतक्या निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली. फतवा म्हणजे काय तर धर्मशास्त्राचा आधार घेऊन, म्हणजे इस्लामी धर्मशास्त्राचा आधार घेऊन कोणाला कशा प्रकारच्या शिक्षा द्यायच्या हे ठरवलं जातं आणि त्याबद्दल त्यांचे जे धर्मशास्त्रज्ञ असतात ते सल्ला देतात आणि एक फतवा काढला जातो. तसाच फतवा संभाजी महाराजांना मारण्यासाठी सुद्धा काढला गेला होता, हे स्वतः साकी मुस्तेद खान म्हणतो.